कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते। या दिवशी देव दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची भेट होते। त्याचबरोबर यंदा कार्तिक पौर्णिमा ही 15 नोव्हेंबर शुक्रवारी म्हणजेच उद्या असणार आहे। या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तरंगवण्यासाठी ठेवले जातात, अशी पद्धत याला आहे। यालाच दीपदान असं देखील म्हटलं जातं। तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो आणि त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करून तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो। पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे। त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे। पौर्णिमा तिथी ही 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 प्रारंभ होईल आणि 16 नोव्हेंबरला मध्यरात्री 2:55 पौर्णिमा संपणार आहे। म्हणजे 15 नोव्हेंबरला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे। पौर्णिमा तिथीला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करण्याचे काय फायदे होतात, तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करतात। आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात। कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे। कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी हे दिवे दान करायला हवे। कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिव्या लावल्याने सर्व दानाचे फळ आपल्याला मिळत असते। दिव्यांचे दान आपल्याला कसे करायचे असते? मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा। तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा निश्चित असावी। कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटासा दिवा बनवला जातो। तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो। मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये, तो सप्तधान्य किंवा भातावरच ठेवला जातो। तर अशा पद्धतीने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे जे दिवे आहेत तर ते लावले जातात। तर आता उद्या आहे कार्तिक पौर्णिमा। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व दुःख, त्रास, दोष, अडचणी दूर व्हावेत यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे। हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर वात देखील जाळली जाते। ही त्रिपुर वात 750 वाती एकत्र करून जाळली जाते। ही तुम्ही शिव मंदिरामध्ये जाळू शकता किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील सुद्धा जाळू शकता, काहीच अडचण नाहीये। तर आता आपल्याला उद्या सकाळीच हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया। माता लक्ष्मीला दिवा हा अतिशय प्रिय असतो। दिव्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असतात। बघा, आपण प्रत्येक देवी देवताला वेगवेगळ्या प्रकारचे दिवे समर्पित करत असतो। बघा, आपण माता लक्ष्मीला तुपाचे दिवे लावत असतो, त्यानंतर हनुमंतरायांसाठी चमेलीचे दिवे लावत असतो, म्हणजेच चमेलीच्या तेलाचे, शनिदेवांसाठी मोहरीच्या तेलाचे, आपल्या पितरांसाठी सुद्धा पण मोहरीच्या तेलाचे आणि त्यामध्ये आपण काळे तीळ टाकून दिवे लावत असतो। हे दिवे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित केले जातात आणि त्याचं वेगवेगळं महत्त्व देखील असतं। तर उद्या आपल्याला हा जो दिवा आहे तर तो कशासाठी लावायचा आहे? आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, आपल्या कष्टाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे। घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, घरामध्ये वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, शत्रुपीडा आहे, शत्रुबाधा आहेत। आता तेच दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप लवकर दिवा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असतात। सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची, आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे, आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे। विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कनकधारा स्तोत्रम या सर्व सेवा उद्या घरामध्ये करायच्याच आहे।
करणं शक्य नसेल तर श्रवण जरी केल्या तरीही चालेल. आपण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतात. या उपायासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकतात. पंती घ्यायची, ती थोड्याशा मोठ्याच आकाराची असावी इतकं लक्षात ठेवा. या पंतीमध्ये आपल्याला 4 वाती टाकायच्या आहेत. 4 दिशेला 4 वाती, म्हणजेच आपल्याला हा चौमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या. आता ह्या ज्या वाती तुम्ही टाकणार आहात तर त्या कलाव्याच्या वाती आपल्याला टाकायच्या आहे, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो. तर त्याच्या वाती तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. कापसाची वात टाकायची नाही. आता या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण आपल्याला तिथे सेवा देखील करायची आहे आणि जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत दिवा विझता कामा नये. आता इथे तूपच आपल्याला टाकायचं आहे इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा. दिव्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे, 1 लवंग टाकायची आहे, त्यानंतर वेलची एक टाकायची आहे. या 3 वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. दिव्याभोवती तुम्हाला छान फुलं ठेवायची आहे. दिवा मस्तपणे तुम्हाला सजवून घ्यायचा आहे. हळदी कुंकू अक्षतांनी तो दिवा तुम्ही सजवून घेऊ शकता. आता हा छान आपला दिवा तयार झाला की त्यानंतर हा दिवा तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे. आता जर तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपरा कळत नसेल कुठे आहे तर तुम्ही देवघरामध्ये पण लावू शकता, पण ईशान्य कोपऱ्यामध्ये लावला तर अतिशय उत्तम. दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवला की त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. तिथे आसन टाकायचं. आसन टाकून बसून तिथे तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण झाल्यानंतर जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. नंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर दिवा भिजल्यानंतर काढून घ्यायचं. साहित्य हे सर्व निर्माल्यामध्ये टाकायचं. जो 1 रुपया आहे तर तो आपल्याजवळ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. उद्या सकाळी तुम्ही हा दिवा लावा. 10च्या आत लावा किंवा 11च्या आत लावा. सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील लावला तरीही चालेल. 5 नंतर तुम्ही लावू शकता. तर नक्की तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावून बघा. तुम्हाला याचा छान अनुभव येईल. हा उपाय तुम्ही 2 ते 3 पौर्णिमा करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव येतील. एखादा उपाय ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स अजिबात नसावं. घरामध्ये संपूर्णपणे तुम्हाला गोमूत्र असेल तर ते शिंपडून घ्यायचं आहे. उद्या आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, गोमूत्र टाकायचं आहे आणि जी सेवा दिव्यासमोर करायला सांगितलेली आहे तर ती चुकवायची नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे दिव्याचा तर तो करायचा आहे. करून बघा. नक्कीच जीवनामध्ये जे काही दारिद्र्य असेल, शत्रुपीडा, नकारात्मकता, करणी बाधा हे जे दोष असेल घरामध्ये तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती प्राप्त होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती व्यवस्थितपणे मिळेल. श्री स्वामी समर्थ.